तर नमस्कार मंडळी, तुम्ही मला सारखं विचारताना अर्चनाताई शेवग्याच्या शेंगा कुणाच्या आहेत त्या कुणाच्या आहेत त्या, तर मी आज दाखवते बघा शेवग्याच्या शेंगा कुणाच्या आहेत त्या. तर बघा मंडळी, आता ही बाचीला लय आवड व्हिडिओत यायची, नाही घेतल्या मग लय रडती बघा. हो का बसली कुठं बघा, आता ती शेवग्याच्या शेंगाचा व्हिडिओ काढायचा म्हणून शेवग्याच्या पोत्यावर बसली. ती काय सांगायचंय ग किंजल तुला? शेवगाचं काय सांगायचंय? होय, खूप खूप शुभेच्छा. आज शेवगा बघायचे काय आमचं घर बघा किती भारी मस्तपैकी गेलंय. होय. सपल्यात. बर झालं का? हां, तर हे बघा आहेत माझे वडील आणि इकडं भाऊ आहे बघा, इकडं आई आहे. वडिलांच्या शेवग्याच्या शेंगा आहे त्या बघा. आता कळलं का? मला लय जणांनी विचारलं होतं कुणाच्या शेंगा आहे त्या अर्चनाताई, एवढ्या शेंगा किती भारी आहे त्या. 10 रुपयाला एक शेंगा आहे, पण 10 रुपयाला शेंगा आमच्याकडनं घेतच नाही ती. आमच्याकडनं शेतकऱ्याकडनं शेंगा लय स्वस्त घेते ती. तर बघा शेंगा कशा आहे त्या, आता भरून ठेवले त्या, आता शिवायची ती पोती मस्त आहे बघा. शिवायचं चालू आहे वडिलांचं. हे बघा, आणि किंजल अशी तिला मोबाईल धरला की नमस्कार. तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की कमेंट करून. आणि बघा इकडं शेवग्याची बाग आहे. आजच आलाय मुंबईवरून, पण त्याला घरी आलं तरी काम असतंय, त्याला आवडतंय रानातलं काम करायला. बघा कसं चाललंय. बघा या पुरी कशा दमवायला लागले त्या, वर बसले त्या शेंगावर. ती बारकी पोरगी, बारक्या पुरीच्या वरची ही मोठी पोरगी झाली बघा बारकी. तर बघा शेंगा किती भारी आहे त्या, मस्त अशा शेवगा. चवीला तर लय भारी आहे बरं का शेवगा. हा, हे बघा व्हिडिओत यायसाठी रडत असते माझ्या सोबत सारखी. होय, झालं का? आणि इकडं बघा आमची आई बसलेली आहे. हा, पोतं शिवती बघा ती बारकी भाची. किंजल सर माग तू जरा, ती दिसत नाही. ए प्रांजल इकडं बघ, इकडं प्रांजल, हे बघ, हे का तुकडं. हा, कशी आहे? मस्त शिवा पोतं शिव लागा. तर बघा आज दाखवलं तुम्हाला. तर आता हे शिवून ठेवायचं म्हणजे नंतर आलं की घेऊन जाते ती घरून. डायरेक्ट शेंगा जाते ते आमच्या, आम्ही कुठं नेत नाही काय नाही. आम्ही जवळच राहतो.